नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सीमा ही कावेरीच्या बोलण्याचा विचार करत असते की कावेरी म्हणलेली असते की 7 दिवसाच्या आत मी माझी मुलगी माझ्या घरी घेऊन जाणार. तेव्हा त्या बोलण्याने सीमाला टेन्शन येते आणि सीमाचा लगेच पाय घसरतो. तर लगेच रमा येते आणि रमा म्हणते की आई काय झाले, तुमचं लक्ष कुठे आहे, तुमचं अजिबात लक्ष नाही. तर लगेच आरतीसुद्धा म्हणते की आई काय झाले हो, तुम्ही इतक्या बेचैन का आहात. तेव्हा सीमा म्हणते की अगं काही नाही, पाणी सांडले होते पण माझे लक्षच गेले नाही. तर आरती सीमाच्या चेहऱ्याकडे बघत विचारते की मोठी आई खरं सांगा नेमकं काय झाले. तर लगेच सीमा ही रमाकडे बघत असते आणि रमाला म्हणते की रमा, मी एक गोष्ट तुला विचारते पण तू खरं खरं सांगशील ना. तेव्हा रमा म्हणते की हो आई, नक्की विचारा. तर सीमा विचारते की रमा, तू या घरामध्ये सुखी तर आणि खुश तर आहे ना. तर लगेच रमा म्हणते की आई असे काय विचारता, आणि मी कुठली तक्रार केली का तुमच्याकडे कधी. तर सीमा म्हणते की हो रमा, तू कधी कुठलीच तक्रार माझ्याकडे केलेली नाही आणि करणार सुद्धा नाही. अक्षय तुझ्याबरोबर व्यवस्थित बोलत नाही, रेवा आणि शशिकांत आणि आजीसुद्धा तुझ्याबरोबर चांगले वागत नाही, त्यांना तुला घराबाहेर काढायचे हे मला चांगले समजते. रमा मला माफ कर, तुझे असे आयुष्य उद्ध्वस्त व्हावे खरंच माझी अशी इच्छा नाही आहे. तर रमा म्हणते की आई असा विचार का करता तुम्ही, तुम्हाला कोणी काही म्हटले का. तेवढ्यात रेवा येते आणि रेवा म्हणते की हो, तुझी आई यांना बोलली. तर लगेच रमा म्हणते की काय, आणि माझी आई असे का बोलेन. तेव्हा रमा सीमाला विचारते की आई ही जे काही बोलते ते खरे आहे का. तर लगेच सीमा ही शांतच असते. तर लगेच रेवा म्हणते की जाऊन दे, मीच तुला सांगते. तेव्हा रेवा रमाला म्हणते की तुझ्या आईची अशी इच्छा आहे की अक्षय आणि तुझा लवकरच डिव्होर्स व्हावा. तर ते ऐकून रमाला मात्र मोठा धक्का बसतो आणि रमा लगेच रेवावर चिडते आणि तू हे काय बोलतेस, तुला समजते का. तेव्हा सीमा आणि आरती रमाला शांत बसवतात. तर लगेच रेवा म्हणते की खरे आहे हेच, कारण ते जे खरे असते ते कडू असते, पण योग्य तेच आहे असे बोलून रेवा तिथून निघून जाते. तर रमा म्हणते की ही काय बोलतेस, आणि आई खरंच तुमच्याबरोबर काही बोलली का, आणि जर खरंच काही बोलली असेल तर प्लीज माझ्यापासून लपू नका, मला सांगा. तेव्हा सीमा ही खाली बघत म्हणते की हो, बोलल्या त्या. तर लगेच रमा म्हणते की आई चला माझ्याबरोबर. तर सीमा म्हणते कुठे, की आईबरोबर आता बोलावेच लागेल. असे बोलून रमा, सीमा आणि आरती जायला निघतात. त्यानंतर इकडे आराध्या, पार्वती आजी आणि रमाकांत काका, अभिषेक आणि अक्षय तिथे फोनवर बोलत असतो आणि आद्याच्या लग्नाची तारीख ही ठरवली जाते. तर अक्षय म्हणतो मी तुम्हाला एक विचारू का, की लग्न हे फार्म हाऊसवर करण्यापेक्षा येथे घरीच जर केले तर काही हरकत आहे का. तर लगेच सर्वजण रमाकांतला विचारतात की, तर रमाकांत म्हणतो की नाही, माझी काहीच हरकत नाही, आणि अक्षय तूच हा सल्ला देत असशील आणि त्यामागे नक्की काहीतरी योग्यच कारण असेल म्हणून तू हे सर्व सांगत असेल तर मला तो मान्य आहे. तर अक्षय म्हणतो की आपल्याला सर्वांनाही मान्य आहे, पण जिचे लग्न आहे तिला हे मान्य आहे का, असे तो आद्याकडे बघत विचारतो. तर आद्या लगेच लग्न तर होतं हेच ठीक आहे. तर लगेच आद्याच्या या बोलण्यावर सर्वजण हसू लागतात आणि अभिषेक आणि अक्षय मात्र आद्याला चिडवत असतात. तर लगेच आजी म्हणते की अगं आद्या, आता तुझे लग्न होते, मग जरा शहाणेसारखे वागायचे शिक. तर रमाकांत काका म्हणतो की जरा खरंच मुलीसारखे वागायचे शिक ग. तेव्हा अक्षय आद्याला आजीच्या आणि रमाकांत काकाचे पाया पडण्यासाठी लावतो. तर लगेच अक्षय म्हणतो की आता फायनली लग्न होतं, हीच आपल्यासाठी खूप मजा आहे. तर आद्या ही लाजूनच लाल होत असते. तर रमाकांत देवाला नमस्कार करून म्हणतो की आता तरी या लग्नामध्ये कोणतेही असे विघ्न येऊन देऊ नको. त्यानंतर इकडे शशिकांत हा नयनाकडे आलेला असतो आणि तो नयनाला म्हणत असतो की मी तुला सांगितले होते की आपण थोडे दिवस काहीतरी लांब राहू, कारण घरात नाहक वाद होतात आणि आता आद्याचे लग्नसुद्धा आहे घरामध्ये. तर लगेच नयना म्हणते की अरे तू घरातल्यांना कधीपासून असा घाबरण्यासाठी लागलास. तर नयना म्हणते की अरे शशी, असे चोरून चोरून केव्हावर भेटायचे, जर आपण एखादा फ्लॉट घेतला तर काय करावे लागतील. तर लगेच शशिकांत म्हणतो मग घे ना. तर नयना म्हणते की अरे मी तशी जमव केली, पण जरा 35 लाख कमी पडतात. शशी म्हणतो की 35 लाख जरा जास्तच होतात, आणि माझा तिकडे फ्लॅट आहे, तू तिकडे जाऊन राहा ना. तर लगेच नयना म्हणते की नाही, तिकडे सुद्धा तुझ्या घरच्यांचे लक्ष असेल.
तर शशिकांत हा नयनाला 25 लाख देण्याचे डन करतो. त्यानंतर इकडे सर्वजणी ह्या कावेरीकडे येतात. तर रमा ही कावेरीला म्हणते की आई, मी त्या घरामध्ये खरंच खूप खुश आहे, तू असा विचार का करतेस? कावेरी म्हणत असते की अगं, त्या घरामध्ये तुला किती त्रास होतो हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहे, त्यामुळे तू मला कोणतेही काही कारण सांगू नको. आणि माझ्या मागे असतानाही तुला किती त्रास होत असेल याचा सुद्धा मी विचार केला. तर सीमा म्हणते की कावेरी, तर लगेच कावेरी म्हणते की बाद झाले सीमा, आता माझा निर्णय झालेला आहे की रमे, तू आता इकडे राहण्यासाठी ये, तिकडे नाही राहणार. आणि मी हे सर्व काळजीपोटी आणि रागापोटी नाही, तर रमेच्या काळजीपोटी हे सर्व बोलते. तर कावेरी कुणाचेच ऐकून घ्यायला तयार नसते आणि ती सर्वांना म्हणते की माझे शेवटचे थोडेच दिवस राहिले आणि त्या दिवसापुरतेच मला माझ्या मुलीला आनंदात बघायचे. तर सीमा ही कावेरीला म्हणत असते की तुझा निर्णय जर झाला असेल तर मी तुझ्या निर्णयाच्या आड येणार नाही. तुला जे काही हवे असेल ते तू करू शकते. मला माहिती आहे की तुला रमाची काळजी आहे. तर लगेच रमा म्हणते की आई, तुम्ही तरी असे बोलू नका आणि तुम्ही तर मला अशी लढण्याची शक्ती दिलेली आहे. तर सीमा म्हणते की अगं, कोणत्याही आईला आपल्या मुलाची काळजीच असते. तर लगेच रमा म्हणते, मग मी ह्या काळजीसाठी माझ्या यांनासुद्धा सोडून देऊ का? आणि यांच्यातला गोडवा मी बघितलेला आहे, यांच्यासारखा चांगला माणूस मी अजून कुठेही बघितलेला नाही. आणि कुठला नवरा आहे असा की आजारपणात बायकोची इतकी काळजी घेतो आणि त्या स्वतःच्या नावापुढे आपल्या आईचे नाव लागतो? तर रमा कावेरीला म्हणते की त्या घरात 4 लोक हे माझ्या विरोधात जरी असले तर बाकीचे सर्व माझ्या बाजूने आहेत. आणि मुलींना सासरवाच असतं, पण या घरामध्ये माझी सासूच माझ्या बाजूने भक्कम अशी माझ्या पाठीशी उभी आहे. मग कसला त्रास मला त्या घरामध्ये? आणि रमा ही कावेरीला म्हणते की आई, तूच मला शिकवले की गोष्टी अशा अर्ध्यावर सोडायच्या नसत्यात आणि संसार मी असा अर्ध्यावर कसा सोडू? कावेरी म्हणते की अगं, तुझ्या संसारावर ओरखडे ओढणारे हे तुझे सासरचेच लोक आहे, तू त्यांच्याशी खरंच लढू शकत नाही. तेव्हा कावेरी ही सीमाची सुद्धा माफी मागते आणि त्या घरात तुझी सुद्धा खरंच खूप घुसमट होते हे मला समजते, पण माझ्या शेवटच्या क्षणी सुद्धा मला माझ्या मुलीला आनंदित बघायचे, त्यामुळे मी हे सर्व बोलले. तेव्हा रमा मंगला मावशीला विचारते की आई, असे का वागतेस, बोलतेस? तर मंगला ही सांगायला लागते. तर कावेरी तिला पुन्हा खुणावते. तर रमाचे लक्ष कावेरीकडे जाते. तेव्हा रमा पुन्हा मंगला मावशीला विचारते. तर मंगला मावशी तो मोबाईलमधील व्हिडिओ दाखवते. तर रमा म्हणते की हे सर्व खोटे आहे. तर मंगला मावशी सांगते की आम्ही तुला भेटण्यासाठी तुझ्या घरी आलो होतो, तेव्हा पार्वती आजी आणि जान्हवी जे काही बोलत होत्या ते सर्व मंगला मावशी रमाला सांगते. त्यानंतर इकडे कॅबिनमध्ये अक्षय आणि अभिषेक असतात. तर तिथे रेवा येते आणि रेवा अक्षयचा एक असं गिफ्ट म्हणजे घड्याळ घेऊन येते आणि अक्षय हे तुझ्यासाठी असे रेवा अक्षयला म्हणते. तर अक्षय म्हणतो की आज माझा वाढदिवस नाही आणि नाही रमा आणि माझ्या लग्नाची वाढदिवस, मग तू हे कशासाठी देतेस? तर रेवा म्हणते की मी माझ्या कंपनीच्या बॉसला हे तर गिफ्ट देऊ शकतेस ना? तर अक्षय म्हणतो की नाही, ते कंपनीच्या नियममध्ये बसत नाही आणि हे गिफ्ट मी घेऊ शकत नाही. रेवा म्हणते की अरे, मी खरंच तुझ्यासाठी खरंच शॉपिंग केलं आणि हे गिफ्ट तुला मी माझ्या पसंतीने दिले. तर लगेच अक्षय म्हणतो की नाही, कारण तुला देण्यात जेवढा आनंद होत असेल तेवढा आनंद मला घेण्यात होत नाही आणि मला आनंदच होत नसेल आणि फक्त तुला बरं वाटत असेल तर मी हे गिफ्ट खरंच घेऊ शकत नाही. म्हणून अक्षय ते गिफ्ट पुन्हा रेवाकडे देतो. तर रेवाचा खूप नाईलाज होतो आणि ती अशी नाराज होऊन तेथून निघून जाते. तर अभिषेक विचारतो की अक्षय, तू हे गिफ्ट का घेतलेस नाही? तर अक्षय म्हणतो की अरे, तू जरी मला सांगत असलात की ही जरा आता बरी वागते, पण आपण हिच्यावर विश्वास ठेवू नये आणि जरा गाफीलसुद्धा आपण राहू नये कारण ह्या मुलीच्या बाबतीत. त्यानंतर इकडे रमा ही कावेरीला सांगत असते की आई, मी आता पहिली रमा राहिलेले नाही, चांगलं काय आणि वाईट काय हे सर्व मला समजते. तर कावेरी म्हणते की अगं, खरंच तुला काही समजत नाही. तर रमा सांगू लागते की आई, तुम्ही जे काही बघितले ऐकितले सर्व काही खोटं आहे, ते मुद्दाम तुम्हाला दाखवण्यासाठी हे करतात, कारण असे केल्याने तुम्हाला येथे घरी घेऊन येशील. तर सीमा म्हणते की रमा जे काही बोलते ते खरं आहे आणि आता आम्ही लढण्याचे ठरवले एकत्र. तर लगेच रमा सांगू लागते की त्यांना हे माहिती नाही की यांना आणि मला कधीच कोणी वेगळे करू शकत नाही आणि माझ्यावर विश्वास ठेव, यांचं खरंच खूप माझ्यावर प्रेम आहे आणि नवरा बायकोमध्ये छोटे मोठे वाद हे होतच असतात.
फक्त त्यांना थोडासा राग आहे, पण तो सुद्धा निघून जाईल आणि माझ्यावर विश्वास ठेव, त्यांचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तर कावेरी म्हणते की ठीक आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवते, पण एका प्रश्नाचे उत्तर दे की तुझ्यात आणि जावई बापू यांच्यामध्ये नवरा बायकोचं नातं तर निर्माण झाले ना. तर रमाला मोठा धक्का बसतो. तर रमा आता कावेरीला काय उत्तर देणार, तर हा भाग ते संपतो. तर पुढील भागामध्ये रमा ही अक्षयची पाठ दाबत असते आणि ती अक्षयच्या पाठीवर आपल्या पायाने दाबू लागते. तेवढ्यात अक्षयचा धक्का हा जोरात ओरडल्याने रमाला लागतो आणि रमा ही अक्षयच्या वर पडलेली असते. तर अक्षय रोमांटिक होऊन रमाकडे बघत असतो आणि रमासुद्धा रोमांटिक होऊन अक्षयकडे. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.